नमस्कार भावांनो, जय शिवराय. मी तुमचा होतो तुषार कोल्हे. भावांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण नवरात्र उत्सव निमित्त असा खतरनाक बॅनर एडिटिंग केलेला आहे. भावांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि भावांनो, या व्हिडिओसाठी लागणारे जे पण मटेरियल, जी काही PHD फाईल, दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथूनही आपण फाईल डाउनलोड करू शकता. परंतु जी काही झिप फाईल आपण पासवर्ड या व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये देत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता. भावांनो, तुम्हाला प्रॉपर असं मटेरियल कुठून घ्यायचं, कसं अप्लाय करायचं ते प्रॉपर या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं आहे, डिटेल सांगितलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले जे काही रेग्युलर व्हिडिओ येतात ते सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील. चला भावांनो, सर्वप्रथम आजचा काय जो व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम भावांनो, तुम्हाला फोटोशॉप ॲप्लिकेशन सर्वप्रथम ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर भावांनो, फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर ओपन म्हणायचं आहे आणि आपण ज्या फोल्डरमध्ये PHD फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे ते फोल्डर सर्वप्रथम ओपन करून घ्या. ओपन फाईल करा. ओपन फाईल केल्यानंतर अशा पद्धतीने थोडी लोडिंग होईल. फाईल लोडिंग झाल्यानंतर फाईल आजची काही अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल. आपण सर्व बारकाईने बघणार आहोत, डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा, पूर्ण बघा. आपण अशा पद्धतीने बॅकग्राऊंड दिलेले आहे. बॅकग्राऊंड आजचं काय आहे ते अशा पद्धतीने ब्रश नाही मारला, डायरेक्ट आपण सिम्पली टाईपमध्ये प्रॉपर असं बॅकग्राऊंड बनवलं आहे, जेणेकरून डिझाईनला सूट होईल अशा हिशोबात आपण बनवलं आहे. सर्वप्रथम बॅकग्राऊंड ॲड केलं आहे. त्याच्यानंतर रेड फ्लॅग अशा पद्धतीने अप्लाय केलेला आहे. तो कुठून घ्यायचा, तुम्हाला सर्वप्रथम आपल्या क्रोमो जायचं आहे. भावांनो, अशा पद्धतीने इथून कॉपी करू शकता. अशा पद्धतीने कॉपी केल्यानंतर आपल्या क्रोम ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला भरपूर अशा PNG भेटून जातील. तुम्ही इथून सिम्पली डाउनलोड करायचं, विजिट म्हणायचं आहे. विजिट केल्यानंतर अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर अप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीने इथं रेड फ्लॅग PNG ॲड केलेली आहे. त्यानंतर थोडा ब्रश मारलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल कमून ब्रश मारला ते. त्यानंतर अशा पद्धतीने सनलाईट PNG टाकलेली आहे. सनराईट PNG टाकलेली आहे, ती आपल्याला गुगलवरूनच घ्यायची. अशा पद्धतीने PNG येऊन जातील. आपण इथून अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही डिझाईनमध्ये प्रॉपर अप्लाय करू शकता. डाउनलोड नावाचं ऑप्शन येतं, PNG डाउनलोड करू शकता आणि डिझाईनमध्ये वापरू शकता. तुम्हाला समजवण्यासाठी तुम्हाला कुठून घेतात, कशा अप्लाय करतात ते तुम्हाला प्रॉपर सांगितलं आहे. PNG घेतल्यानंतर तिला सर्वप्रथम रस्टराईज करून घ्यायचं. रस्टराईज केल्यानंतर तिला आपल्या नॉर्मलवरून सॉफ्ट लाईट इफेक्ट देऊन टाकायचा. सॉफ्ट लाईट इफेक्ट दिल्यानंतर अशा पद्धतीने दिसून जाईल डिझाईनमध्ये. त्यानंतर देवीचा फोटो घेतलेला आहे. देवीचा फोटो घेतल्यानंतर शॅडो दिलेले आहे. अशा पद्धतीने पाठीमागून शॅडो कशी द्यायची भावांनो, देवीचा फोटो आपल्याला कॉपी करायचा आहे. कॉपी करण्यासाठी शिफ्ट अल्ट बटन दाबायचं आहे. शिफ्ट अल्ट बटन दाबल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे. बेंडिंग ऑपेसिटीवर जायचं आहे आणि कलर ओव्हरलेवर जायचं आहे. कलर ओव्हरले गेल्यानंतर आपल्याला ब्लॅक कलर द्यायचा आहे. ब्लॅक कलर दिल्यानंतर ओके म्हणायचं आहे. ओके म्हणल्यानंतर रस्टराईज करून घ्यायचं आहे. रस्टराईज केल्यानंतर भावांनो तिला ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे. ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर अशा पद्धतीने
वर घ्यायची आहे अशा पद्धतीने वर घ्यायची आहे. वर घातल्यानंतर फिल्टरवर जायचं आहे, ब्लर गॉशियन ब्लरवर जायचं आहे. गॉशियन ब्लरवर गेल्यानंतर भावांनो रेडियस तुम्हाला 9.8 करायचे आहे आणि ओके म्हणायचं आहे. ओके म्हणल्यानंतर अशा पद्धतीने तुमची शॅडो येऊन जाईल. शॅडो आल्यानंतर आपण टेक्स्ट टाकलेलं आहे. तुम्ही आपल्या डिझाईनमध्ये बघतच असाल अशा पद्धतीने टेक्स्ट आपण अप्लाय करतो. फेवरेट टेक्स्ट आहे माझं हे, त्यामुळे ते कुठून घ्यायचं. सर्वप्रथम आता टेक्स्टला आपण अशा पद्धतीने कलर देतो. रेडीमेड कलर तुम्हाला टेक्स्टमध्ये अप्लाय करून द्यायला राहतो. जर तुम्हाला आता रस्टराईज करायचं आणि कसा टेक्स्ट अप्लाय करायचं ते सांगतो. सिम्पली काय करायचं भावांनो, परत गुगलवर जायचं. गुगलवर गेल्यानंतर डार्क नाव असल्यावर लाईट टेक्स्चर टाकायचं आणि लाईट डिझाईन असेल तर डार्क टेक्स्चर अप्लाय करायचं, जेणेकरून ते प्रॉपर आपल्याला उठून दिसतं. गेल्यानंतर सर्च करायचं आहे आपल्याला टेक्स्चर्स गोल्डन केल्यानंतर अशा पद्धतीने टेक्स्चर येऊन जातील. तुम्ही सिम्पली इथून कोणतंही टेक्स्चर अशा पद्धतीने अप्लाय करू शकता. कॉपी म्हणायचं आहे. कॉपी म्हणल्यानंतर Ctrl+V अशा पद्धतीने एक्झाम्पलसाठी दाखवत आहे कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. असे राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर क्लिपिंग मास्क करायचं. क्लिपिंग मास्क केल्यानंतर अशा पद्धतीने टेक्स्चर येईल. टेक्स्चर आल्यानंतर आपण इफेक्ट दिलेले आहे ते द्यायचे, याला अप्लाय करायचे. अशा पद्धतीने टेक्स्चर अप्लाय होऊन जाईल तुमचं. अशा पद्धतीने एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने क्रिएट करतात. अशा पद्धतीने तुम्ही टेक्स्चर टाकू शकता. भरपूर टेक्स्चर भेटेल. इथून तुम्ही डाउनलोड करून ठेवा आपल्या PC मध्ये, जेणेकरून इथून पुढच्या डिझाईनला तुम्हाला वापरता येईल. आपण अशा पद्धतीने टेक्स्ट अप्लाय केलेले आहे. टेक्स्ट अप्लाय नंतर आपण निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा अशा पद्धतीने पण टेक्स्ट अप्लाय केलेला आहे. टेक्स्ट नंतर भावांनो शेप दिलेला आहे. शेप कसा बनवला, सिम्पली इथं शेपमध्ये जायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला शेप क्रिएट करायचा आहे. शेप क्रिएट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ऑपेसिटी अशा पद्धतीने 100 करायची आहे. अशा पद्धतीने पाहायचं आहे किती अप्लाय होतं आहे आपल्याला. अशा पद्धतीने किती अप्लाय करत 300 टाकून पाहिजे. 300 टाकल्यानंतर अशा पद्धतीने क्रिएट झालं. अशा पद्धतीने तुम्ही शेप अप्लाय करू शकता. स्वतःसुद्धा क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर अशा पद्धतीने पट्टी टाकलेली आहे. पट्टी कमवून दिली. नाव अप्लाय केल्यानंतर जर तुम्हाला हे नाव हेड करायचं आहे, त्याच्यामुळं आपण शेपमध्ये पट्टी दिलेली आहे. अशा पद्धतीने हेड करता येईल. जर तुम्हाला हे नाव टाकायचं नसलं तुमच्या डिझाईनमध्ये दुसरं काही टाकायचं असेल तर तुम्ही पट्टी हेड करून बिना नावाचं टाकू शकता तिथं, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर आपली डिझाईन रेडी होईल. पट्टीवर तुम्ही नाव टाकू शकता कोणतंही, पण जर नसेल तर तुम्हाला पट्टी नाव हेड करून टाकायचं. डायरेक्ट हे नाव फक्त अप्लाय करून टाकायचं. आता नाव कसं क्रिएट करायचं, आपण मराठी फॉन्ट दिलेला आहे. राजधानी फॉन्ट आहे. गुगल इनपुट टूल सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर कीबोर्डमध्ये आपल्याला इंग्लिश टायपिंग करतो त्या पद्धतीने टायपिंग करायची आहे. तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतो. मी माझं नाव टाईप करतो. अशा पद्धतीने नाव अप्लाय होऊन जाईल.
अशा पद्धतीने नाव अप्लाय होऊन जाईल आपलं. तुम्ही जे नाव टाकायचं आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता. तिथे तुम्हाला फक्त गुगल इनपुट टूल सिलेक्ट करून अप्लाय करायचं आहे. गुगल इनपुट टूल आपल्याला क्रोममध्ये भेटून जाईल, तिथून आपण घेऊ शकता. आणि शेवट आपण फॉग ब्रश मारला आहे. तो कमून मारला, साईडनं आपल्याला असे ब्लॅक दिसत होते, ज्याच्यामुळे डिझाईनला लुक येत नव्हता. त्यामुळे आपण फॉग ब्रश अप्लाय केलेला आहे साईडनं, जेणेकरून तो प्रॉपर आपल्या डिझाईनमध्ये दिसून जाईल. अशा पद्धतीने दिसून जाईल. आपण कलर अशा पद्धतीने चूज करू शकता. भावांनो, जर तुम्हाला डिझाईन आजची आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. आणि भावांनो, या डिझाईनसाठी आजचा जो काय पासवर्ड आहे तो उत्सव 2024 तुम्हाला कॅपिटलमध्ये उत्सव नाव टाईप करून 2024 टाकायचं आहे. PSD फाईल आणि मटेरियल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. आणि पिक्सल लॅबमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने एडिट करायचं आहे, सिम्पली भावांनो मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं. मटेरियल डाउनलोड केल्यानंतर पिक्सल लॅबमध्ये आपण आपल्या चॅनलवर 2-3 व्हिडिओ बनवले आहे, कशा पद्धतीने ॲड करतात ते तुम्ही बघून घ्या. त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करा. PLP फाईल देता येत नाही, जेणेकरून आपण PSD फाईल देत असतो. चला भावांनो, मटेरियल कसं ॲड करायचं ते सर्वप्रथम बघू. मटेरियल ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फाईलला जायचं आहे. फाईलला गेल्यानंतर न्यू म्हणायचं आहे. न्यू म्हणल्यानंतर तुम्हाला साईज टाकायचे आहे 10x10, रेझोल्युशन 300, क्रिएट म्हणायचं आहे. क्रिएट म्हणल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज येऊन जाईल. आपण ज्या फोल्डरमध्ये PNG एक्स्ट्रॅक्ट केलेले आहे ते फोल्डर सर्वप्रथम ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर तुम्हाला आपण 12 PNG दिलेले आहे. विदाऊट नो शेप अप्लाय केलेली ती पण PNG दिलेली आहे. अशा पद्धतीने सर्वप्रथम बॅकग्राऊंड दिलेलं आहे, त्यानंतर फ्लॅग दिलेला आहे. अशा पद्धतीने फ्लॅगनंतर भावांनो ब्रश थोडा अप्लाय केलेला आहे तो दिलेला आहे. रेस तुम्हाला कुठून डाउनलोड करायचे ते मगाशी PSD फाईलमध्ये सांगितलं आहे. देवीचा फोटो दिलेला आहे अशा पद्धतीने. त्यानंतर नवरात्र उत्सव अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे. टेक्स्ट अप्लाय केलेले आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा अशा पद्धतीने पॉपिन फॉन्टमधलं टेक्स्ट दिलेलं आहे. त्यानंतर शेप दिलेला आहे. शेपनंतर अशा पद्धतीने तुम्हाला नाव क्रिएट करून घ्यायचं आहे. फोटो पण अशा पद्धतीने अप्लाय करून घ्यायचा आहे. आपल्यानंतर फॉग ब्रश अशा पद्धतीने अप्लाय केलेला आहे तो पण ॲड करून घ्यायचा आहे. भावांनो, सर्वप्रथम कसं ॲड करायचं, सर्वप्रथम बॅकग्राऊंड घ्यायचं. बॅकग्राऊंड घेतल्यानंतर अशा पद्धतीने अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर पुढची PNG घ्यायची. तुम्हाला सगळे PNG घेऊन दाखवतो, त्यानंतर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने काय करायचं. अशा पद्धतीने अप्लाय केल्यानंतर रस्टराईज करून घ्यायचं.
रस्टराईज केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सर्वप्रथम पट्टीवर अशा पद्धतीने नाव क्रिएट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला डिझाईनमध्ये वापरता येईल. पट्टीवर नाव ॲड करता येत नसेल तर आपण PSD फाईल दिलेली आहे, तिथून आपण नाव चेंज करून, फोटो चेंज करून अप्लाय करू शकता. कसं अप्लाय करायचं, आता आपण ब्रश दिलेला आहे, ब्रशला आपण सॉफ्ट लाईट इफेक्ट द्यायचा आहे, जेणेकरून अशा पद्धतीने अप्लाय होईल डार्कमध्ये थोड्या पद्धतीने. भावांनो, तुम्हाला आता जर स्वतः डिझाईन बनवायची असेल तर, आता नवीन डिझायनर असेल तर डिझाईन सहज बनवता येत नाही. तुम्हाला काय करायचं, आता तुम्हाला कन्सेप्ट सांगतो कशा पद्धतीने करू शकता. आता ही डिझाईन तुम्ही कशा पद्धतीने क्रिएट करू शकता. आता यो फ्लॅग दिलेला आहे, तो तुम्ही अशा पद्धतीने थोडा बारीक करू शकता, अशा पद्धतीने अप्लाय करू शकता, जेणेकरून कन्सेप्ट सांगतो कशा पद्धतीने करायचं तुम्ही. आता नाव तुम्हाला प्रॉपर दिसत नाही, त्याच्यासाठी काय करायचं, ब्रश घ्यायचा, न्यू लेअर घ्यायची, ब्रश सिलेक्ट करायचा 3500 नंतर ऑपेसिटी 33च्या आसपास ठेवायची आणि बॅकग्राऊंडमधलाच कलर चोरायचा. बॅकग्राऊंडमधला कलर चोरल्यानंतर अशा पद्धतीने अप्लाय करायचा. अशा पद्धतीने चेंज करू शकता. वेगवेगळे डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता. फोटोसुद्धा चेंज करू शकता, तुम्ही दुसरा फोटो टाकू शकता इथं, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे डिझाईन बनवता येतील. एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने क्रिएट करायचं. नवीन डिझायनर असेल तर कळत नाही भाऊ कशा पद्धतीने बॅकग्राऊंड बनवतात. सर्वप्रथम तुम्ही काय करायचं, रेडीमेड बॅकग्राऊंड घेत चाला, जेणेकरून तुम्हाला डिझाईनमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही बॅकग्राऊंड बनवायला गेलं तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. बॅकग्राऊंड कशा पद्धतीने क्रिएट करायचं ते पहिल्यांदा समजत नाही. तुम्ही सराव करीत चाला, त्या पद्धतीने तुमचे बॅकग्राऊंडमध्ये आज एक बनवलं, उद्या दुसरा बनवायचं. बॅकग्राऊंड बनवत गेले, सराव झाल्यानंतर तुम्हाला पण अशा पद्धतीने बॅकग्राऊंड बनवता येतील. भावांनो, जर आजचा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.